लोकांची सध्या फिटनेसची व्याख्याच जी आहे ना ती चुकीची आहे. माझी गरज शरीराची भागवली मी. ओके. आणि माझ्यासमोर चिप्स आले, माझ्यासमोर केक आला, पेस्ट्री आली, ती गरज नसताना सुद्धा मी ती तोंडात टाक. पण माझ्या शरीराला काय हवंय जेणेकरून. प्रदीप नमस्कार सर, सर. नमस्कार. आज तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात. आमच्या प्रेक्षकांना फिटनेसबद्दल माहिती देण्यासाठी आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहे. सगळ्यात सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं आहे की फिटनेस म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येते जिम किंवा योगा किंवा पर्सनल ट्रेनिंग किंवा बऱ्याचशा काही. आणि या सगळ्यासाठी तुम्ही एक इन्स्टिट्यूट सुरू केली, त्याचं नाव आहे ट्रूली फिट अकॅडमी. राईट. काय आहे त्याच्यामागची स्टोरी आणि तुम्हाला हे का सुरू करावं वाटलं? 97 to 2005 पर्यंत मी इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये काम केलं. बरं. माझं बॅकग्राऊंड ॲक्च्युली डिप्लोमा मग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असं होतं. बरं. पण पॅशन पूर्वीपासूनच वर्कआउटचं होतं. तर 2005 मध्ये मी फिटनेसचे कोर्सेस करून K11 फिटनेस अकॅडमीमधनं ॲज अ इन्स्ट्रक्टर सुरुवात केली. बरं. मग त्यात प्रोग्रेस होत गेला. 2011 पर्यंत मी अशा पोझिशनला पोहोचलो की मला वाटलं आता स्वतःचं मी जिम आणि मॅनेजमेंट कंपनी सुरू करू शकतो. बरं. पण प्रॉब्लेम असा होता की इंडस्ट्रीमध्ये क्वालिफाईड स्टाफ खूप कमी होता. ओके. म्हणजे 2005 मध्ये मी जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हा पुण्यामध्ये एक 10 ते 12 जिम अशा होत्या की जिथे क्वालिफाईड स्टाफची खूप गरज लागत होती, कारण येणारा जो क्राऊड होता वर्कआउटला तो इंजुरीज किंवा हेल्थ प्रॉब्लेम घेऊन यायचा. ओके. मग इंडस्ट्रीत क्वालिफाईड स्टाफ पुरवणारे फक्त K11 फिटनेस अकॅडमी, तळवलकर्स फिटनेस अकॅडमी, सोलारिस फिटनेस अकॅडमी असे हाताच्या बोटा एकाच हातावर मोजते एवढ्याच इन्स्टिट्यूट होतं. मुख्य इन्स्टिट्यूट होतं. 2011 पर्यंत मोठमोठ्या शहरांमध्ये आपली इंडस्ट्री ग्रो होत गेली, फिटनेस इंडस्ट्री मेट्रो सिटीजमध्ये. हो. राईट. त्याच्यामध्ये क्वालिफाईड स्टाफची कमतरता खूप भासायला लागली. मग मी जेव्हा स्वतः मॅनेजमेंटमध्ये उतरलो, माझ्याकडे 4-5 जिम मॅनेजमेंटला होत्या, त्यावेळेस मला असं जाणवायला लागलं की अरे मला जर मेंबरला एक चांगलं प्रॉडक्ट द्यायचं आहे तर माझ्याकडे क्वालिफाईड स्टाफ पाहिजे. बरोबर आहे. की रिक्वायरमेंट फुलफिल होतच नव्हती. ओके. मग मी स्वतःहून स्टाफला रिक्रूट करायचो, जी मुलं हार्डकोर जिममध्ये वर्कआउट करतायत, ज्यांना करिअर करायचं ह्या फील्डमध्ये, अशा लोकांना मग ट्रेन करून फ्लोअरवरती ॲज अ इन्स्ट्रक्टर त्यांना प्रमोट करायला, जॉब द्यायला सुरुवात केली. अच्छा. मग तिथून पुढे असं व्हायला लागलं हळूहळू की बाकी जिमच्या पण काही रिक्वायरमेंट यायला लागल्या. ओके. की आम्हालाही क्वालिफाईड स्टाफ हवा आहे. जे काय सर्टिफाईड स्टुडंट्स बाकी इन्स्टिट्यूटमधनं बाहेर पडत आहेत त्याच्यानी रिक्वायरमेंट फुलफिल होत नाहीये जिमची, होते. बरोबर. क्वालिफाईड स्टाफची. मग त्याच्यानंतर मी सुरुवात केली की बाबा 5-6 मुलांना ट्रेन करायचं, त्यांना जॉब हवा असतं, त्यांचंही करिअर होतंय, जिमला पण चांगला क्वालिफाईड स्टाफ मिळतोय, प्लस प्रॉडक्ट चांगलं मिळतंय मेंबर्सना, गायडन्स चांगला मिळतोय. तर त्या दृष्टीने मग हळूहळू ट्रूली फिट अकॅडमीची सुरुवात झाली. म्हणजे तुमचा स्वतःला आलेला अनुभव, राईट, त्यातून तुम्ही मग मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे खूप. आणि मग तुम्ही ट्रूली फिट या नावावरूनच मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. फिट आणि ट्रूली फिट याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बरोबर नाही का? बऱ्याच वेळेला आपण फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो, पण ते परफेक्ट प्रॅक्टिस असलं पाहिजे. बरोबर. आणि आपल्या फिटनेसमध्ये ज्यावेळेला ट्रूली फिट होण्याचा विषय निघतो त्यावेळेला आपल्याला असं जाणवतं किंवा सर्व इंडस्ट्रीमध्ये असं एक प्रमाण आहे की तुमचा डाएट योग्य हवा आहे, त्याशिवाय तुम्ही फिट नाही राहू शकत. बरोबर. मग चुकीचे डाएट जे आपण फॉलो करतो त्या चुकीच्या डाएटमुळे आपल्या शरीरावर काय नुकसान होतं, कोणतं नुकसान होतं? स्वतः जो शब्द आहे ट्रूली फिट, लोकांची सध्या फिटनेसची व्याख्याच जी आहे ना ती चुकीची आहे. ओके. लोक एखाद्या व्यक्तीचा फिटनेस जो आहे तो त्याच्या दिसण्यावरून ओके. राईट. जज करतात. ओके. म्हणजे मी 35-40 वर्षाचा एक आहे गृहस्थ, त्याचं पोट सुटलेलं नाहीये. ओके. तो दिसायला शेपमध्ये आहे. बरोबर. त्याला म्हटलं झालं बाबा तू फिट आहे. राईट. 45-50च्या वयानंतर एखाद्या व्यक्तीला जर
डायबिटीसची गोळी चालू नाहीये, त्याला बीपीची गोळी चालू नाहीये, राईट. तर त्याला 5-6 लोकांच्या ग्रुपमध्ये म्हटलं जातं, अरे की तू तू fit 50 आहे. वर्ष झालं तुला एकही गोळी चालू नाहीये. म्हणजे लोकांनी ते इतकं ऍक्सेप्ट केलंय की 50 नंतर आपल्याला ही गोळी सुरू होणार आहे. अच्छा, राईट. माइंडसेट झाला, माइंडसेट झालेला आहे लोकांचा की ह्या एजच्या टप्प्यात हे होणार हा, म्हणजे होणार तुम्ही नाही. तुला unfit. गोळी नाहीये म्हणजे तू फिट आहेस. फिट आहे बरं. एखादी 2-3 मुलांची आई आहे, जी मुलं सपोज 10-12-15 वर्षाची असतील, राईट. ती स्लिम आहे, बऱ्यापैकी शेपमध्ये, तिचं बॉडी ओबडधोबड झालेली नाहीये फॅट वाढून. तिला 5-6 मैत्रिणींचा ग्रुप असेल तर अरे 2-3 बच्चों की माँ है बट कितनी फिट है. राईट. सो लुक वाईज हा जज केलं जातं. पण ट्रूली फिट याचा अर्थ ऍक्च्युली काय आहे, पर फिटनेस तुमचा डिपेंड करतो परफॉर्मन्सवर, शारीरिक परफॉर्मन्स, आणि त्यासाठी म्हणजे डाएट. हा, शारीरिक परफॉर्मन्स. राईट. ओके. मग आता हा परफॉर्मन्स जो आहे तो तुमच्या वर्कआउट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जशी तुम्ही प्रश्नाला सुरुवात केली, डाएट, याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड आहे. ओके. म्हणजे आपल्याकडे खाणं जे आहे ना ते 2 गोष्टींसाठी केलं जातं इंडियन आपण जे कल्चरमध्ये. आपल्या ट्रॅडिशन मध्ये माझी भूक लागली, तिला मला भागवायचंय, शांत करायची पोटाचा अग्नी, बरोबर, त्याकरता आपण खातो. मग ते समोर काय आहे ताटात त्याचा विचार नाही केला जात. दुसरा आपला मेन उद्देश असतो खाण्यामागचा की मला टेस्ट हवी. ओके. मग आत्ता माझं जेवण झालेलं आहे, माझी गरज शरीराची भागवली आहे मी, ओके, आणि माझ्यासमोर चिप्स आले, माझ्यासमोर केक आला, पेस्ट्री आली, ही गरज नसताना सुद्धा मी ती तोंडात टाकतो. राईट. बरोबर आहे. ह्युमन टेंडन्सी. ओके. पण माझ्या शरीराला काय हवंय, काय गरजेचं आहे, काय गरजेचं आहे, जेणेकरून माझी दिवसभर एनर्जी लेवल चांगली राहील. ओके. माझे आतले जे ऑर्गन्स आहेत ते व्यवस्थित राहतील, माझ्या बॉडीत इन्फ्लमेशन वाढणार नाही. ओके. मला सगळ्यात इम्पॉर्टंट अँटी एजिंग इफेक्ट मिळेल त्या खाण्यातून. म्हणजेच काय, तर मी आज 49 एज आहे माझं. ओके, ग्रेट. ओके. मी गेल्या 15 वर्षापासून हेच लाईफस्टाईल जगतोय आणि त्याच्यात खाताना विचार करतोय किंवा मी हे खाल्लं तर माझ्या शरीराला काय मिळणार, की जेणेकरून आता पुढे 6 वर्षांनंतर मी 55 वर्षाचा होईल, तेव्हा सुद्धा मला माझ्या शरीरातले ॲसेट्स जपून ठेवायचे. ॲसेट्स काय आहेत आपल्या शरीरातले, मसल, बोन, हे जे आहेत ते आपल्या शरीराचे खरे ॲसेट्स, ते टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने लोकांनी खाल्लं पाहिजे. मग तुम्हाला शरीरावरचे नुकसान टाळता येईल. आता नुकसानाचा विषय निघालाय, शारीरिक नुकसानाचा. आता शारीरिक नुकसान डाएटनी होत असेल बऱ्याच वेळेला, पण बऱ्याच वेळेला काही अपघातांमुळे किंवा चुकीच्या बैठक व्यवस्था असेल किंवा बऱ्याचशा गोष्टींमुळे किंवा जन्मजात इंजुरी होते आणि मग प्रश्न पडतो की त्यातून रिकवर व्हायचं आहे. मग मेडिसिन हा तर आहेच, म्हणजे पहिले डॉक्टरांच्याकडे जावंच लागतं डॉक्टरांच्या सल्ल्या, पण इंजुरी रिहॅब पण करावी लागते, जे आपण वर्कआउटच्या माध्यमातून तुम्ही करताच. राईट. काय लोकांच्या काय चुका असतात त्या इंजुरी रिहॅब करताना, काय काळजी घेतली पाहिजे? सो बघा, ॲक्च्युली इंजुरीज 2 प्रकारच्या असतात. एक असतो ट्रॉमा. ओके. म्हणजे तुम्ही गाडी चालवताय, पडला, जिना उतरताय, घसरलात, पडला, आघात झाला, इंजुरी झाली. राईट. ॲक्सिडेंटल इंजुरी. दुसरी इंजुरी असते ती ओव्हर द पिरियड ऑफ टाइम होणार, ती तुमच्या लाईफस्टाईलमुळे होते. ओके. जसं तुम्ही आपण आत्ता खाण्याबद्दल बोललो, वारंवार चुकीचं खाणं, त्याच्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढत जातं. ओके. त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढल्यामुळे तुमच्या मुवमेंट रिस्ट्रिक्टेड होतात. राईट. ओके. राईट. त्याच्यामुळे काही इंजुरीज होतात तुम्हाला. ओके. काही तुमच्या पोश्चरमुळे होतात, तुमच्या चुकीच्या बसण्यामुळे, चुकीच्या उभं राहण्यामुळे, चुकीच्या चालण्यामुळे. राईट. ओके. आणि काही इंजुरीज डिजनरेशनमुळे होतात. ओके. जसं की मेडिकल टर्ममध्ये जेव्हा सिस येतं, याचा अर्थ सिस SIS. ओके. म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. अच्छा. ऑस्टिओपोरोसिस. ओके. स्पॉन्डिलोसिस. सिस इज व्हॉट? डिजनरेशन. ओके. तुम्ही जर तुमच्या शरीरात झीज होणे. अच्छा, झीज होणे म्हणजे सिस म्हणजे झीज. ओके. ओके. तुम्ही जर तुमच्या शरीराचं लाईफस्टाईलमध्ये तुम्ही खाताना हा विचारच नाही करत आहे की याची मला गरज आहे की नाही, तरी पण तुम्ही खाताय, तुम्ही शरीरातले ॲसिड्स टिकवण्याच्या दृष्टीने खात नाहीये, तर तुमची झीज फास्ट होणार. राईट. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इंजुरीज होणार. ओके. मग ह्या इंजुरीतनं जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर लाईफस्टाईलमुळे झालेल्या इंजुरीज, मेडिसिनमुळे तात्पुरतं तुम्हाला सोल्युशन मिळणार.
डेफिनेटली तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल क्विक रिलीफ मिळते फॉर अ टेम्पररी फॉर पिरियड. टेम्पररी पिरियड, पण मला जर त्याच्यातनं पूर्ण बाहेर यायचं असेल राईट. तर झालेली झीज भरून काढणे हा परमनंट सोल्युशन, हा उपाय झाला. मग तो परमनंट सोल्युशन जेव्हा तुम्ही करायला जाता त्यावेळेस तुम्हाला व्यायाम, तुम्हाला प्रॉपर रेस्ट आणि म्हणजे रिहॅब तर करायचंय बरोबर. पण प्रॉपर फॉलो करत नाहीत, फक्त मेडिसिन वरती अवलंबून मग होतं काय, आता एखाद्या व्यक्तीला सपोज फ्रोझन शोल्डर झाला, मेडिकल टर्म आहे ज्याच्यामध्ये शोल्डरची जी मुवमेंट आहे ती फ्रीज होते, लॉक होते, Lock. लिमिटेड होते. मग या केसमध्ये तुम्ही पेन किलर घेता, तात्पुरतं तुम्हाला बरं वाटतं. राईट. ओके, पण आता याच्यातनं बाहेर येण्याकरता तुम्ही फिजिओथेरपी करता, केली पाहिजे. राईट. मोबिलिटी वाढण्याकरता, थोडी स्ट्रेंथ येण्याकरता. पण मोबिलिटी करताना जो आहार मी घ्यायला पाहिजे, तो रिहॅब एक्सरसाइज करताना जो आहार मी घ्यायला पाहिजे तो व्यवस्थित घेतला जातो आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती परमनंटली त्याच्यातनं बाहेर येत नाही. म्हणजे रिहॅब करताना फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी फोकस न करता न्यूट्रिएंट्स पण मिळवण्यावरती काम केलं पाहिजे. ते खूप important. तेच तुम्हाला रिकवर करणार आहे ना.